म्हाडाची लॉटरी कधी येणार आहेत, ही जी उत्सुकता सर्वांना लागलेली होती, ती लॉटरी आता येणाऱ्या फेब्रुवारी-मार्चमध्ये येणार आहेत. जी आचारसंहिता संपल्यानंतर या घरांची लॉटरी निघणार आहेत. तेथे 2,000 घरे उपलब्ध असणार आहेत. कोणत्या लोकेशनची घरं असणार आहेत, ती बातमी काय आहे, ती बातमी आपण आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतात. तर जी बातमी आलेली आहे, त्या बातमी आता बघणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. बघा ही लोकसत्तामध्ये बातमी आलेली आहे. त्या बातमीमध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, की मागील 2 पेक्षा अधिक सोडतीत विक्रीतून रिक्त घरांचा समावेश प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य मंडळाने घेतला. या योजनेद्वारे 125 घरांची दिवाळीत विक्री करण्याचे मंडळाने जाहीर केले होते. तरी सुद्धा ते पूर्ण न झालेले घरे विक्री लांबणीवर पडली आणि आचारसंहितेच्या प्रथम प्राधान्य योजनेतील घरांची विक्री सुरू होईल, असे मंडळाकडून सांगण्यात आलेले होते. जो दावा करण्यात आलेला आहे, ही पूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर मुंबईच्या सोडतीत जो पुन्हा खंड पडला होता, जे 2023-24च्या मंडळाने सोडत काढली होती. त्यानंतर 2024-25च्या नंतर सोडत काढण्याची घोषणा करण्यात आलेली होती. तरी पण सुद्धा त्यांची सोडत निघालेली नाही. पण एप्रिल 2025चा मुहूर्त टाळून जो 2025 मध्ये सोडतीत पुन्हा खंड पडला, 2026 मध्ये परत ही लॉटरी काढण्यात येणार आहे. असे जे मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा एक पत्रकार परिषदेहून जाहीर केलेलं आहे. तर ही सर्व बातमी इथे आलेली आहे. 15% सर्वसमावेशक योजना, 20% सर्वसमावेशक योजना, किती घरे शिल्लक राहणार आहेत. त्यानंतर म्हाडाच्या माध्यमातून जे हक्काचे घर घेण्यासाठी जी आनंदाची बातमी आहे, ही सर्व माहिती या पेजवरती त्यांनी देण्यात आलेली आहे. 2025च्या सोडतीत 1300 अधिकहून घरं विजेत्यांना परत केली असून त्यातील म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील घरांची संख्या सर्वाधिक आहे. परत त्या घरांसाठी आलेली प्रतीक्षा यादीतील अर्ज, ही सर्व माहिती या पेजवरती सुद्धा देण्यात आलेली आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप वाचू शकता. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.